आज आपण भारतीय राजकीय विचारांतील पाश्चिमात्यांचा प्रभाव भाग 2 अभ्यासणार आहोत. बघा, यामध्ये आता आपण भारतीय राजकीय विचारांवर प्रभाव कोणाकोणाचा कशा प्रकारे पडला तर तो अभ्यासणार आहोत. बघा, त्यामध्ये सर्वात आधी आपण सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांच्याविषयी माहिती घेऊया. बघा, सुरेंद्रनाथ बॅनर्जींच्या पिढीपासून अनेक हिंदी पुढाऱ्यांना मॅझिनीच्या चरित्रापासून स्वदेशभक्तीची स्फूर्ती मिळालेली होती. सुरेंद्रनाथ ब्रिटिश सेवेतून मुक्त झाले व त्यांनी देश सेवेस स्वतःला वाहून घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी बघा मॅझिनीच्या चरित्राचा अभ्यास देखील केला. मॅझिनीच्या ज्वलंत देशसेवेचे उदाहरण तरुणांपुढे ठेवलं तर तरुणांमध्ये देशभक्ती रुजू लागेल असा विश्वास त्यांना वाटू लागला व त्यांनी बघा तरुणांपुढे व्याख्याने देण्याचा सपाटा सुरू केला. ते तरुणांपुढे मॅझिनी आणि त्यांची तरुण इटलीची गुप्त संस्था या विषयावर बोलत. सुरेंद्रनाथांची ही व्याख्यानं तरुण मनांची पकड घेऊ लागली. बघा, तरुणांमध्ये सक्रिय देशकार्य करण्याची उर्मी निर्माण होऊ लागली. राजकीय कटकटी टाळण्यासाठी बंगालमध्ये जागोजागी गुप्त संस्था स्थापन करण्यात येऊ लागल्या. सुरेंद्रनाथांच्या भाषणामुळे व गुप्त संस्थांच्या जाळ्यामुळे हे तरुण प्रभावित होऊ लागले होते. त्यामध्ये बघा बिपिनचंद्र पाल यांचा देखील समावेश होता. बिपिनचंद्र पाल यांना सुरेंद्रनाथांच्या भाषणापासून देशभक्तीची प्रेरणा मिळाली. सुरेंद्रनाथ मात्र मॅझिनीचे कडवे अनुयायी होऊ शकले नाहीत. कारण का तर त्यांना मॅझिनीचे क्रांतिविषयक तत्वज्ञान मान्य नव्हतं. त्यांनी मॅझिनीच्या पावलावर पाऊल ठेवून देशसेवेसाठी गुप्त संस्था काढल्या, परंतु मॅझिनीच्या सशस्त्र क्रांतिवादापासून ते लांबच राहिले व त्यांनी तरुणांना देखील लांब राहण्याचा उपदेश केला. उत्कट देशभक्ती, त्याग, मानवता ही मूल्य मॅझिनीपासून उंचावलीत, परंतु मॅझिनीच्या सशस्त्र क्रांतिकाराच्या वाटेला तरुणांनी जाता कामा नये असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. सुरेंद्रनाथ हे नेमस्त विचारसरणीचे सनदशीर मार्गाचे पुरस्कर्ते होते. सुरेंद्रनाथ व त्यांच्या व्याख्यानासाठी उपस्थिती दर्शविणाऱ्या तरुण इटलीप्रमाणे राज्यक्रांतीचा व सशस्त्र उठावाचा विचार कधी केलाच नाही. अन्याय करणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांची हत्या करण्याचा विचार कधी त्यांच्या मनाला शिवला नाही. बघा, भारताला ब्रिटिशांच्या कचाट्यापासून सोडवण्यात होती. देशभक्तीचे बीजरोपण करण्यापलीकडे जाता कामा नये असा सीमित दृष्टिकोन त्यांनी स्वतः अंगीकारलेला होता, असं त्यांच्या कार्याचा आढावा घेताना बिपिनचंद्र पाल यांनी म्हटलेलं आहे. बघा, परिणामतः सुरेंद्रनाथ पुरस्कृत गुप्त संस्था क्रांतिकार्य न करताच पडद्याआड गेल्या. सुरेंद्रनाथांच्या बंगल्यात 1895 पोत सशस्त्र क्रांतीची कोणतीही चळवळ उभी राहू शकली नव्हती. त्यानंतर पुढे आता आपण लाला लजपत राय यांच्या विचारांचा प्रभाव बघूयात. बघा, 1884 साली पंजाबमध्ये सुरेंद्रनाथ त्यांनी स्वतः स्थापन केलेल्या नॅशनल लीगच्या प्रसारासाठी गेलेले होते. तेथे बघा त्यांनी मॅझिनी आणि यंग इटली या विषयावर देखील भाषण केलं. श्रोत्यांमध्ये लाला लजपत राय उपस्थितच होते. सुरेंद्रनाथांच्या ओघवत्या व विचारप्रवाहाने यंग इटली या विषयावर देखील भाषण केलं. श्रोत्यांमध्ये लाला लजपत राय उपस्थितच होते. सुरेंद्रनाथांच्या ओघवत्या व विचारप्रवर्तक भाषणाचा लालांच्या मनावर खोलवर परिणाम पडला. मॅझिनीप्रमाणेच लोकांमध्ये राजकीय चैतन्य निर्माण करण्याचे व्रत आपण देखील घ्यावे असं त्यांना तीव्रतेने वाटू लागलं आणि त्यातूनच बघा स्वतः लालाजींनी उर्दू भाषेत मॅझिनीचे चरित्र लिहून प्रसिद्ध केलं. आंदोलन करण्याचा विचार त्यांच्या मनात घोळू लागला. त्यानंतर आता आपण फडके, चाफेकर आणि सावरकर यांच्या विचारांचा प्रभाव बघूयात. बघा, महाराष्ट्रात वासुदेव बळवंत फडके व चाफेकर यांच्यामुळे क्रांतिकारी विचारांचा प्रारंभ झालेला होता. इसवी सन 1900च्या सुमाराला श्री घाणेकर यांनी मॅझिनीवर प्रथमच चरित्रात्मक ग्रंथ लिहिला.
शिवराम इतिहासासंबंधीची एवढी माहिती देखील तरुणांना प्रेरणादायी ठरेल, क्रांतीसाठी उद्युक्त करील असा विचार करून सावरकरांनी महाराष्ट्रातील शाळा, महाविद्यालयातून, सार्वजनिक सभांमधून व स्वतः स्थापन केलेल्या गुप्त संस्थांमधून इटलीच्या स्वातंत्र्य युद्धावर, मॅझिनीच्या तरुण इटलीवर व्याख्यान देण्याचा उपक्रम हाती घेतला. 1906 साली सावरकर इंग्लंडला गेले. तेथे बघा त्यांनी मॅझिनी संबंधीची बरीचशी माहिती जी आहे ती माहिती संकलित केलेली होती. मॅझिनी संबंधीची माहिती संकलित करताना सावरकरांना असं वाटू लागलेलं की त्यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी ज्या मार्गाचा व तंत्राचा अवलंब केला होता त्यात व मॅझिनीच्या कार्यप्रणालीत, ध्येय धोरणात विलक्षण साम्य आहे. पुढे सावरकर म्हणतात की मी हिंदुस्थान प्रणालीत, ध्येय धोरणात विलक्षण साम्य आहे. पुढे सावरकर म्हणतात की मी हिंदुस्थान सोडण्याच्या आधी गुप्त संस्थातून जे जे क्रांतिकारक मार्गदर्शन माझ्या सहकार्यांना करत होतो त्यात आणि मॅझिनीने तरुण इटलीसाठी अगदी पहिल्यापासून जे जे मार्गदर्शनाचे लेख लिहिलेले आहेत त्यात आश्चर्यकारक साम्य आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्थापन केलेली यंग इटलीच्या धर्तीवर अभिनव भारत ही गुप्त संघटना, त्यांचा त्याग, त्यांचं लेखन, सहन केलेल्या हाल अपेक्षा, त्यांचं दुर्दम्य आशावाद, निष्कलंक चरित्र, सशस्त्र क्रांतिवादाचं समर्थन, ज्वलंत देशभक्ती लक्षात घेतल्यास सावरकर भारताचे मॅझिनी ठरतात. बघा, मॅझिनी संबंधी श्रद्धा व्यक्त करताना सावरकरांनी म्हटलं की परमेश्वराचे घरी प्रत्येक देशाकरता एक एक मॅझिनी ठेवला असेल तर कोणालाच इटलीचा हेवा वाटण्याचं कारणच नाही. मॅझिनीच्या संदर्भात परिश्रमपूर्वक संकलित केलेल्या माहितीच्या आधारे भारतीय तरुणांच्या मनात क्रांतिवाद रुजवण्यासाठी सावरकरांनी जोसेफ मॅझिनीवर ग्रंथ लिहिला व तो प्रसिद्ध देखील केला. त्यात बघा अशा प्रकारचं लेखन कौशल्य वापरलं की भारतीय तरुणांना क्रांतीसाठी उद्युक्त करता येऊ शकेल, परंतु ब्रिटिश सरकारला कायदेभंगाच्या नावाखाली हरकत घेता येणार नाही. तरी सुद्धा कोणतेही कारण न देता ब्रिटिश राजवटीने या ग्रंथावर जप्ती आणली आणि ही जप्ती बाळासाहेब खेरांच्या मुंबई प्रांताच्या मंत्रिमंडळाने 1946 साली उठवली. त्यानंतर आता लोकमान्य टिळक यांच्याविषयी माहिती घेऊयात आपण. बघा, टिळकांच्या लेखनात देखील मॅझिनीचा उल्लेख, मर्यादा त्यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी त्याच्यावर जास्त काही भर दिलेला नव्हता. त्यानंतर पुढे महात्मा गांधी. बघा, महात्मा गांधींनी तर गॅरिबॉल्डी व मॅझिनीवरील वैचारिक मतभिन्नता नोंदवलेली. मॅझिनीच्या आध्यात्मिक व लोकशाहीवादी राष्ट्रवादाने प्रभावित झालेले गांधीजी हिंद स्वराज्य ग्रंथात लिहितात की मॅझिनी हा एक मोठा व चांगला मनुष्य होता. गॅरिबॉल्डी हा एक मोठा लढवय्या देखील होता. दोघेही पूज्य आहेत. त्यांच्या चरित्रापासून आपल्याला पुष्कळ बोध घेता येईल. पण इटलीची परिस्थिती हिंदुस्थानच्या परिस्थितीहून भिन्न होती. प्रथमतः बघा, मॅझिनी व गॅरिबॉल्डी यांच्यातील भेद लक्षात घेतला पाहिजे. मॅझिनीची आकांक्षा इटलीबाबत सफल झाली नाही. मानवी कर्तव्यासंबंधीच्या आपल्या लेखात मॅझिनीने प्रत्येक मनुष्याने मॅझिनीची आकांक्षा इटलीबाबत सफल झाली नाही. मानवी कर्तव्यासंबंधीच्या आपल्या लेखात मॅझिनीने प्रत्येक मनुष्याने स्वतःच्या जीवनात आत्मराज्य स्थापन करायला शिकलं पाहिजे असं देखील दाखवून दिलं. इटलीमध्ये जे घडून आलेलं नाही, गॅरिबॉल्डीला मॅझिनीचे हे मत मान्य नव्हतं. गॅरिबॉल्डीने प्रत्येक इटालियनांना शस्त्र दिलं व त्यांनी ते घेतलं देखील. ऑस्ट्रियाचे जोखड इटलीने झुगारून द्यावे एवढीच गॅरिबॉल्डीची इच्छा होती. एमॅन्युएल कॉहूर किंबहुना गॅरिबॉल्डी यांच्या अर्थाप्रमाणे इटली म्हणजे इटलीचा राजा आणि त्यांचे शिलेदार होत. बघा, मॅझिनीच्या इटलीचा अर्थ इटलीतील सामान्य लोक म्हणजे तेथील शेतकरी असा होता. इटलीतून ऑस्ट्रियाचं सैन्य गेल्यापासून
तेथील जनतेचे महात्मा गांधीजींनी मॅझिनीप्रमाणेच शुद्ध लोकशाहीची क्रांती हवी होती. मॅझिनीप्रमाणेच ते अध्यात्मवादी होते, मात्र मॅझिनीप्रमाणे ते सशस्त्र क्रांतिवादी नव्हते. गॅरिबॉल्डीप्रमाणे सामान्य लोकांना शस्त्रे पुरवून लोकशाहीची क्रांती घडवून आणता येईल असं त्यांना वाटत नव्हतं. असा निष्कर्ष आचार्य जावडेकरांनी काढलेला आहे. आता आपण मार्क्स, लेनिन, माओ आणि लास्की यांच्याविषयी माहिती घेणार आहोत. सर्वात आधी आपण कार्ल मार्क्स यांच्याविषयी माहिती घेऊयात. बघा, कार्ल मार्क्स यांची ग्रंथसंपदा सर्वात आधी बघूयात. कार्ल मार्क्स यांचा जन्म जे आहे तर जर्मनीतील एका ज्यू कुटुंबात झालेला आहे. प्रमुख ग्रंथ दी पॉवर्टी ऑफ फिलॉसॉफी, दी कम्युनिस्ट मॅनिफेस्टो, दी क्रिटिक्स ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी, व्हॅल्यू, प्राइस अँड प्रॉफिट, दास कॅपिटल, दी सिव्हिल वॉर इन फ्रान्स, क्लास स्ट्रगल इन फ्रान्स अशा प्रकारची ग्रंथसंपदा ही कार्ल मार्क्स यांची आहे. बघा, द्वंद्वात्मक भौतिकवादाद्वारे मार्क्स शास्त्रीय समाजवादी सिद्धांत मांडतात. मार्क्स यांनी आपल्या विचारांना शास्त्रीय समाजवाद देखील म्हटलेला आहे. मार्क्सच्या आधी समाजवाद हा काल्पनिक व स्वप्नाळू स्वरूपाचा होता. बघा, आर्थिक विषमता लक्षात न घेता त्या समाजवादाची मांडणी करण्यात आलेली होती. विशिष्ट नियमांच्या आधारे समाज परिवर्तन घडतं हे वैज्ञानिक पद्धतीने आपण स्पष्ट केल्यामुळे आपल्या समाजवादी मांडणीला शास्त्रीय समाजवाद म्हटलं जावं असा त्यांचा आग्रह होता. त्यानंतर बघा, एंजल्स बियाचं उदाहरण देऊन सोप्या भाषेमध्ये मार्क्सचा द्वंद्वात्मक भौतिकवादी सिद्धांत स्पष्ट करतो. ते म्हणतात बघा, त्यानंतर बघा, एंजल्स बियाचं उदाहरण देऊन सोप्या भाषेमध्ये मार्क्सचा द्वंद्वात्मक भौतिकवादी सिद्धांत स्पष्ट करतो. ते म्हणतात बघा, जमिनीत पेरल्या जाणाऱ्या बियांची स्थिती वादाची असते. बियांचं रोपट्यात रूपांतर होणारे ही प्रतिवादाची अवस्था असते. तर त्याला येणारं जे नवीन बियाणं आहे तर ही बियाणाची अवस्था जी आहे ती संवादाची अवस्था आहे. बघा, या समन्वयातून गतिशीलता निर्माण होते. रोपटं नष्ट होतं परंतु बियाणे तयार होते. अशा प्रकारेच बघा, जगातील प्रत्येक वस्तू जन्माला येत असते, विकसित होत असते आणि काही काळानंतर ती नष्ट देखील होत असते आणि त्या ठिकाणी नव्या वस्तूचा उदय देखील होतो. बघा, हा क्रम एखाद्या लाकडामध्ये कसल्या जाणाऱ्या स्क्रू सारखा आहे. वक्र स्वरूपाचा असतो. संघर्ष, गती, विनाश व निर्मिती अशा टप्प्याटप्प्यांची ही विकास प्रक्रिया असते. बघा, इतिहासात कोणकोणत्या प्रकारचे बदल घडून आले. पहिली म्हणजे प्राथमिक अवस्था पाहूयात. मानवी विकासाच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये बघा गुंतागुंत नव्हती. कंदमुळे, फळे, शिकार करून मानव आपल्या चरितार्थ चालवित असायचा आणि या अवस्थेत वर्णभेदाची जाणीव नव्हती. कारण बघा, वर्ग निर्माण झालेले नव्हते. प्रत्येक व्यक्ती स्वतः उत्पादन करत असायचा आणि त्याचा उपयोग स्वतःच घेत असायची. मार्क्स यांच्या मते ही अवस्था प्राचीन साम्यवादी दर्शवणारी होती. त्यानंतर बघा, गुलामगिरीचा काळ आहे. लोकसंख्येतील वाढीमुळे शेती व पशुपालनाकडे मानवाचं लक्ष गेलं. ज्या व्यक्तींजवळ शेती तो मालक वर्ग आणि शक्ती नसलेला परंतु बघा शेतीत राबवणारा गुलाम वर्ग ठरला. गुलाम वर्ग शेतीवर काम करून मिळालेल्या मजुरीत आपला उदरनिर्वाह चालवत असे. मालक वर्ग शोषक बनला तर गुलाम वर्ग शोषित ठरलेला. समाज दोन वर्गात विभागला गेला. सामंतवादी युग बघा आता. मालक वर्ग आणि गुलाम वर्ग यांच्यातील संघर्षामुळे नवी सामाजिक व्यवस्था उदयाला आली. राजसत्ता निर्माण झाली. राजाने सरदारांमध्ये जमिनीचं वाटप केलं. जमिनीच्या मोबदल्यात हे सामंत राजाला पैसे पुरवू लागले. या पद्धतीत बघा पुन्हा जमिनीवर काही व्यक्तीची मालकी प्रस्थापित झाली. सामंत वर्ग शेतकरी व शेतमजुरांकडून जमिनीची मशागत करून घेत असायचे. त्यांच्या श्रमाच्या मोबदल्यात त्यांना तटपुंज वेतन देखील दिलं जायचं आणि त्यातूनच शेतकरी शेतमजुरांचा संमत वर्गाशी संघर्ष निर्माण झाला.
त्यानंतर औद्योगिक क्रांतीने भांडवलशाहीला जन्म दिला. लघु उद्योग नष्ट झाले, संमत वर्गाशी संघर्ष निर्माण झाला. त्यानंतर औद्योगिक क्रांतीने भांडवलशाहीला जन्म दिला. लघु उद्योग नष्ट झाले, बाष्पचलित व विद्युतचलित यंत्रसामग्रीमुळे उत्पादनाचा वेग वाढला. उत्पादन साधनाचं केंद्रीकरण भांडवलदार वर्गाच्या हाती झालं. छोटे उद्योगधंदे नष्ट झाल्यामुळे गरिबांना मजुरी करता या भांडवलदारांवर अवलंबून राहावं लागत असायचं. शोषणाची जाणीव होऊनही पोटासाठी मजूर अल्प वेतनावर भांडवलदारांकडे घाम गाळू लागले आणि परिणामतः श्रीमंतांच्या श्रीमंतीत तर गरिबांच्या दारिद्र्यात वाढ घडून आली. भांडवलदारांच्या शोषण करणाऱ्या वृत्तीमुळे मजूर वर्गात जो असंतोष निर्माण होतो तो क्रांती घडवून आणतो आणि परिवर्तन देखील घडवतो. बघा, मार्क्स यांच्या मते मानवी विकासाचा हा शेवटचा टप्पा होता. साम्यवादी युग हा मानवी विकासाचा शेवट. क्रांतीमध्ये यश संपादन केलेला मजूर वर्ग काही काळ राजकीय सत्ता हाती घेऊन भांडवलदारांचं संपूर्णतः उच्चाटन घडवून आणेल. समाजातील वर्ग संपतील आणि वर्ग संपल्यामुळे संघर्ष लयाला जाईल. राजसंस्थेची गरज संपेल. परिणामतः बघा, वर्गविहीन राज्यविहीन समाजरचना अस्तित्वात येईल. मानवाचा ज्ञात इतिहास हा वर्ग संघर्षाचा इतिहास आहे, असं मार्क्स यांनी म्हटलेलं आहे. भांडवलशाहीतील दोषांमुळे भांडवलशाही स्वतःचा विनाश घडवून आणते. मार्क्सने कम्युनिस्ट मॅनिफेस्टोमध्ये भांडवलदार विरुद्ध श्रमिक वर्ग यांच्यातील संघर्ष देखील रेखाटलेला आहे. बघा, आर्थिक विषमता वाढीस लागून श्रमिकांच्या संख्येमध्ये भर पडत जाते. शहरी भागात कारखान्यातील कामांमुळे एकत्रित येणाऱ्या श्रमिकांमध्ये संघटित शक्ती निर्माण होते. जागतिक पातळीवर कामगार एकत्र येऊ शकतात. भांडवलशाहीच्या विरोधामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर मजूर आंदोलन पेटतं. मजूर भांडवलशाही संपुष्टात आणतात. त्यानंतर बघा, अतिरिक्त मूल्याचा सिद्धांत पाहूयात. कार्ल मार्क्स यांनी दास कॅपिटल या ग्रंथामध्ये बघा अतिरिक्त मूल्याचा सिद्धांत मांडलेला आहे. श्रमाच्या आधारे मूल्य ठरत असतं. हवा नैसर्गिक व उपयुक्त आहे, परंतु श्रमाअभावी तिला मूल्य नाही. रुग्णाला प्राणवायूचा पुरवठा करताना श्रम खर्ची पडतात आणि त्याला मूल्य असतं. वस्तूवर केले जाणारे श्रम आणि वेळ यावर त्या वस्तूचं मूल्य ठरतं. वस्तूच्या निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल जो आहे तो कच्चा माल आणि यंत्र यांची भांडवलदारांकडे उपलब्धता असते, परंतु श्रम नसतात. याउलटच भांडवलदारांकडे उपलब्धता असते, परंतु श्रम नसतात. याउलटच बघा, मजुरांकडे केवळ श्रम असतात, इतर सामग्री नसते. म्हणूनच मजूर श्रमाची विक्री करून उत्पादन कार्यात सहभागी होतात. जादा काम कमी दाम अशी भांडवलदाराची वृत्ती असते. मजुरांनी तयार केलेल्या वस्तूची बाजारातील किंमत आणि भांडवलदारांकडून मजुरांना मिळणारी मजुरी यातील फरक म्हणजे अतिरिक्त मूल्य होय. आणि हे अतिरिक्त मूल्य भांडवलदारांच्या खिशात पडतं. त्यामुळे भांडवलदारीची श्रीमंती वाढते. शोषणाचं ते द्योतक असतं. मग कामगारांनी क्रांती केल्याबरोबरच भांडवलदार नष्ट होतील असं नाही. ते फार चिवट असतात. जुनी समाज व्यवस्था पूर्णतः नष्ट करून नवी समाज व्यवस्था आणायची असते. या दोघांमधल्या अवस्थेला बघा मार्क्स संक्रमण अवस्था म्हणतात. या संक्रमण अवस्थेत मार्क्सच्या दृष्टी ठरते. उत्पादनाची सर्व साधने सामूहिक मालकीची समाजाच्या मालकीची करणे हा या हुकुमशाहीचा हेतू असतो आणि या हेतूच्या विरोधात वर्तन करणाऱ्या भांडवलदारांचं निर्मूलन केलं जातं. प्रतिक्रांतीचा धोका टाळला जातो. कामगारांची हुकुमशाही कामगारांच्या दृष्टीने एका अर्थाने लोकशाही समाज व्यवस्था अस्तित्वात आणते. भांडवलदारांच्या विरोधातील लोकशाही असं तिचं स्वरूप असतं. साम्यवादाकडे वाटचाल घडवण्यासाठी ती सहाय्यभूत ठरते. प्रत्येकाच्या क्षमतेप्रमाणे काम व गरजेनुसार दाम या तत्वाचा आधार घेऊन नवी समाज व्यवस्था अंमलात आणण्याच्या महत्त्वपूर्ण भूमिका कामगारांची हुकुमशाही पार पाडत असते.
बघा, राज्य हे धनवान लोकांच्या हातातील निर्धनांचं शोषण करण्याचं साधन आहे असं मार्क्स यांनी म्हटलेलं आहे. राज्य ही भांडवलदार व्यक्तींचे असं मार्क्स यांनी म्हटलेलं आहे. राज्य ही भांडवलदार व्यक्तींची संघटना असून तिचा उद्देश मजूर वर्गाचं शोषण करणे हा असतो. भांडवलदारीच्या संवर्धनासाठी केलेले कायदे वेगवेगळ्या प्रकारचे केले जातात. म्हणून बघा, त्याला राज्यसंस्थेला मार्क्स भांडवलदारींची कार्यकारी समिती म्हणून संबोधतात. राज्यसंस्थेचे जनतेच्या हिताशी घेणं देणं नसतं. संपत्तीच्या रक्षणासाठी धनिकांनी निर्माण केलेली कृत्रिम संस्था असं राज्यसंस्थेचं स्वरूप असल्यामुळे श्रमिक वर्गाने क्रांतीच्या माध्यमातून राजकीय सत्ता हाती घ्यावी. भांडवलदारांचं उच्चाटन झाल्यानंतर राज्यसंस्था विसर्जित करावी असं प्रतिपादन मार्क्स यांनी केलेलं आहे. वर्गविहीन, राज्यविहीन समाज व्यवस्थेत कोणी कोणाचं शोषण करणार नाही. प्रत्येक जण लायकीनुसार काम करेल व गरजवादी विचारसरणीचा प्रवर्तक, प्रतिभावान, समाजशास्त्रज्ञ, सक्रिय क्रांतिकारक या नात्याने मार्क्सने आपल्या नावलौकिक जागतिक पातळीवर टिकवून ठेवलेलं आहे. त्यानंतर पुढ्यात आपण लेनिन विषयी माहिती घेऊया. बघा, लेनिन यांची ग्रंथसंपदा आधी पाहूयात. त्यांची ग्रंथसंपदा आहे व्हॉट इज टू बी डन, फिलॉसॉफिकल नोटबुक्स, द स्टेट अँड द रिव्होल्यूशन, इम्पिरियलिझम, द हायेस्ट स्टेज ऑफ कॅपिटलिझम, मॅटेरियलिझम अँड एम्पिरियोक्रेटिझम. तर अशा प्रकारची लेनिन यांची ग्रंथसंपदा आहे. बघा, त्यांची अनुभव सिद्ध विचार प्रणाली आहे. मार्क्स यांना अभिप्रेत असलेली साम्यवादी क्रांती रशियामध्ये घडवून आणण्याचा प्रयत्न लेनिन यांनी केलेला आहे. लेनिन यांनी आपल्या अनुभवांवर नेतृत्वाखाली मार्क्सवाद एक प्रभावी शक्ती किंवा कृतीप्रवण सिद्धांत बांधला. लेनिनने बघा, पक्ष व संघटना सिद्धांत मांडून पक्षीय संघटनेसंबंधी आपले विचार देखील स्पष्ट केलेले होते. कामगारांची संघटना व क्रांतिकारकांची संघटना यामधील मूलभूत भेद त्यांनी दाखवून दिले होते. कामगारांची संघटना ही व्यापक स्वरूपाची असते व राजकीय परिस्थितीच्या अनुकूलतेनुसार तिची व्याप्ती ही वाढत जाते. क्रांतिकारी संघटना आकाराने लहान व गोपनीयतेवर भर देणारी असते. बघा, लेनिनने शिस्तबद्ध क्रांतिकारी संघटनेचा पुरस्कार केला. कामगार उत्स्फूर्तपणे कधीही समाजवादी होऊ शकणार नाही अशी त्यांची धारणा होती. मध्यमवर्गीय बुद्धिवंतांकडून समाजवादाची तत्व कामगारांमध्ये लोकप्रिय करावी लागतात. कामगारांचा आर्थिक संघर्ष तीव्र मध्यमवर्गीय बुद्धिवंतांकडून समाजवादाची तत्व कामगारांमध्ये लोकप्रिय करावी लागतात. कामगारांचा आर्थिक संघर्ष तीव्र नसतो. मर्यादित मागण्यांची पूर्तता घडली की त्यांचा आर्थिक संघर्ष थंडावतो. अशा कामगारांना बघा, वर्गीय जाणीव इतरांकडून करून द्यावी लागते. कामगारांवर भिस्त ठेवल्यास त्यांच्यात क्रांतिकारक जाणीवा विकसित न होता हे कामगार मध्यमवर्गीय मनोवृत्तीचे बनतील अशी भीती लेनिन यांना वाटत होती. भक्कम व शिस्तबद्ध पक्षाकडून साम्यवादी क्रांती घडवून आणताना साधनशुचितेवर लेनिन यांनी भर दिलेला नव्हता. ध्येयपूर्ती ज्यामुळे घडेल तो मार्ग सर्वोत्तम या सूत्रानुसार वाटाघाटी, तडजोड, हिंसा, नेमस्तपणा, माघार यापैकी कोणताही मार्ग श्रेयस्कर परिस्थितीनुसार फेरबदल करण्याची तयारी त्यांनी दर्शवली. लोकशाही केंद्रितवाद या कल्पनेनुसार अनिर्णित प्रश्नांवर पक्ष संसद सदस्यांचे चर्चा करण्याचे स्वातंत्र्य त्यांनी मान्य केलं. मात्र एकदा निर्णय झाला की सर्व सदस्यांनी त्यांचा पाठपुरावा केला पाहिजे व त्यांची कठोरपणे अंमलबजावणी केली पाहिजे असा त्यांचा दंडक होता. चर्चा करताना बघा, मतभेद व्यक्त करावेत, परंतु चर्चा संपल्यानंतर घेतलेला निर्णय सर्वांनी बंधनकारक मानून प्रभावीपणे कृती करावी. मार्क्सवादाला विशिष्ट प्रकारची तत्वज्ञानाची आवश्यकता नाही असं सुरुवातीला लेनिन यांना वाटलं होतं. परंतु बघा,
प्लेखानांवरच्या विचारांचा अभ्यास केल्यानंतर त्यांना तत्वज्ञानाच्या मांडणीची गरज भासली. मटेरियलिझम अँड एम्पिरियाक्रिटिझम मध्ये लेनिन यांनी आपले तत्वज्ञान मांडले. या पुस्तकात बघा लेनिन यांनी दंडात्मक भौतिकवादाची पुनर्मांडणी केलेली आहे. विरोध विकासवाद म्हणजे काय, त्याचा भौतिक व सामाजिक शास्त्राशी संबंध कसा येतो, जडवाद, चितवाद, शास्त्रीय प्रत्यक्षवाद यांच्याशी विरोध विकासवाद कसा संबंधित आहे याचं विवेचन या ग्रंथामध्ये आहे. बघा आपला दंडात्मक भौतिकवाद त्याने विज्ञान, सामाजिक शास्त्र, साहित्य, कला या सर्वच क्षेत्रांना लागू केलेला आहे. बघा लेनिन यांच्या मते साम्राज्यवाद भांडवलशाहीच्या स्वरूपात बदल घडवून आणतो. साम्राज्यवाद मक्तेदारी भांडवलशाहीला चालना देतात. 20व्या शतकाच्या सुरुवातीला बघा स्पर्धात्मक भांडवलशाहीची जागा ही मक्तेदारी भांडवलशाहीने घेतलेली होती आणि त्यामुळे ची निर्यात केली जाते. तर मक्तेदारी भांडवलशाहीमध्ये भांडवल परदेशाकडून गुंतविण्यासाठी रवाना केलं जातं. देशात अतिरिक्त भांडवल असले तर बघा नफ्याचं प्रमाण घटतं. नफा जादा सुटावा म्हणून अतिरिक्त भांडवलाच्या गुंतवणुकीसाठी विकसित राष्ट्रांनी अविकसित राष्ट्रात वसाहती स्थापल्या. अविकसित देशात स्वस्त दरात कच्चा माल उपलब्ध होतो. अल्प वेतनात श्रमिक कामावर येतात. उत्पादित मालासाठी बाजारपेठ उपलब्ध होते. विकसित देशाच्या अविकसित देशांमधील वसाहतींमुळे साम्राज्यवाद फोफावला. अशा साम्राज्यवादामुळे दोन परिणाम घडून आले. बघा एक म्हणजे मक्तेदारीमुळे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील प्रगती मंदावली आणि दुसरा महत्वाचा परिणाम म्हणजे बघा उच्च स्तरावरील कामगारांना खुश करता आले. अतिरिक्त नफा मिळू लागल्यामुळे भांडवलदार गब्बर झाले व त्यांची उच्च पदस्थ कामगारांना मोठ्या प्रमाणावर सुखसोयी पुरविल्या. संतुष्ट झालेल्या कामगारांची संघर्ष शक्ती लयाला गेली आणि क्रांतीची प्रक्रिया स्थगित झाली. बघा परिणामतः साम्राज्यशाहीमुळे विकसित देशातील भांडवलशाही फक्त जिवंत राहिली असं नाही तर ती पूर्णपणे संपुष्टात आली आणि तिने आंतरराष्ट्रीय कामगार वर्गाला आपल्या कब्जात घेतलं असं प्रतिपादन लेनिन यांनी केलं. साम्राज्यवाद हा आत्मनाशी असतो. तो लयाला जाणार नाही हे सर्वांना माहीत असतं. त्या साम्राज्यवादाच्या माध्यमातूनच पसरलेली भांडवलशाही परिणामतः आत्मनाशी ठरते. लेनिनच्या भाषेमध्ये बघा साम्राज्यवाद हा मरणोन्मुख भांडवलवाद ठरत असतो. त्यानंतर लेनिनचं कर्तृत्व बघा कशा प्रकारचं होतं. 1897 मध्ये लेनिनने कामगार वर्ग मुक्त लढाऊ संघ स्थापन केला. मात्र बघा संघटनेतून रशियातील सोशल डेमोक्रॅटिक पक्ष निघाला. 1903 साली या पक्षात गटबाजी होऊन बोल्शेविक आणि मेन्शेविक असे दोन गट उदयाला आले. लेनिनकडे बोल्शेविकांचं नेतृत्व आलं. पहिल्या जागतिक महायुद्धाने लेनिनला क्रांतीसाठी पोषक वातावरण देखील पुरवलं. रशियाच्या तत्कालीन सम्राट झारच्या चुंकांमुळे रशियन सैन्याचे हाल होत होते. मार्च 1917 मध्ये बघा कामगारांनी संप पुकारला. पेट्रोग्राडमध्ये क्रांतिकारकांचे सशस्त्र दल उभारले गेले. लेनिनच्या नेतृत्वाखाली 7 नोव्हेंबर 1917 मध्ये कामगारांनी संप पुकारला. पेट्रोग्राडमध्ये बघा क्रांतिकारकांचे दल उभारले गेले. लेनिनच्या नेतृत्वाखाली 7 नोव्हेंबर 1917 रोजी रशियन क्रांती घडून आली. जनतेच्या हक्कांचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. शेतकरी, कामगार, सैनिक यांचे हुकुमशाही राज्य स्थापन होत असल्याचं घोषित करण्यात आलं. 1917 मध्ये बघा 1917 ते 1921 या कालखंडामध्ये उद्योगधंद्यांचं राष्ट्रीयकरण, शेत जमिनी सामुदायिक मालकीची करणे, खरेदी विक्रीची व्यवहार सरकारी कक्षेत आणणे, धर्मोपदेशकांच्या मालमत्ता जप्त करणे, प्रार्थना मंदिरं उद्ध्वस्त करणे,
शिक्षण पद्धती सूत्र ताब्यात घेणे असे अनेक जे उपक्रम आहेत ते अनेक उपक्रम लेनिन यांनी राबवले होते. आणि शेतीप्रधान राज्यामध्ये बघा मार्क्सवाद रुजवण्याची यशस्वी प्रयत्न देखील त्यांनी केला. त्यानंतर पुढे आता माओ यांच्याविषयी माहिती घेऊयात. बघा माओ यांची ग्रंथसंपदा पाहूयात. ऑन प्रॅक्टिस, ऑन कॉन्ट्रडिक्शन, ऑन न्यू डेमोक्रेसी, ऑन कोएलिशन गव्हर्नमेंट. तर अशा प्रकारची ही ग्रंथसंपदा माओ यांची आहे. शेतीप्रधान चीनच्या चौकटीत माओला लेनिनवाद आणायचा होता. माओंच्या मते बघा क्रांतीची वाटचाल 2 टप्प्यातून घडते. क्रांतीचा पहिला टप्पा राष्ट्रीय टप्पा असतो. त्यामध्ये बघा कामगार वर्गांचं भांडवलदार वर्गाशी युती करून सरंजामशाही रचना व परकीय वर्चस्व झुगारून द्यावे अशी अपेक्षा असते. आणि दुसरा टप्पा म्हणजे समाजवादी किंवा वर्गीय युद्धाचा असतो. त्यामध्ये बघा कामगार वर्ग भांडवलदार वर्गाला सत्तेवरून दूर करतो आणि त्या जागी कडून सत्ता हिरावून घेण्याच्या दृष्टीने गनिमी युद्धाचं तंत्र हा सर्वोत्तम मार्ग ठरतो असं माओंचं मत होतं. संघटित शेतमजूरच चीनमध्ये क्रांती घडवून आणण्याची जास्त शक्यता आहे असा अहवाल 1927 साली त्यांनी चीनी कम्युनिस्ट पक्षाच्या श्रेष्ठीकडे पाठविला. श्रेष्ठीच्या विरोधामुळे बघा त्याने स्वतःच क्रांती घडवून आणण्यासाठी सैन्याची जमवाजमव केली. गनिमी डावपेचांचा वापर केला. वेमेतिकांग पक्षाच्या नेत्याचा पराभव देखील केला आणि क्रांती ही यशस्वी केली. त्यांचा बघा सांस्कृतिक क्रांतीचा हेतू होता. व्यक्तीच्या मनावरील भांडवलशाहीचा संस्कार नष्ट करण्यासाठी, नव्या क्रांतिकारी जाणीवा निर्माण करण्यासाठी सांस्कृतिक क्रांती फलदायी ठरते असं प्रतिपादन माओ यांनी केलं. पक्षांतर्गत विरोधामुळे जाणीवा निर्माण करण्यासाठी सांस्कृतिक क्रांती फलदायी ठरते असं प्रतिपादन माओ यांनी केलं. पक्षांतर्गत विरोधामुळे बघा त्यांनी लाल सैनिक आणि चीनी जनमुक्ती सेना यांच्या मदतीनं सांस्कृतिक क्रांती घडवून आणून चीनी कम्युनिस्ट पक्षातील विरोधी गटांचा बिमोड केला. सांस्कृतिक क्रांतीचाच एक उपक्रम म्हणून 1956 साली माओंनी 1 शतक पुष्प ही मोहीम राबवली. 100 फुले उमलू दे, 100 विचार संप्रदाय निर्माण होऊ दे असं घोषवाक्य चीनमध्ये सर्वत्रच दुमदुमलं. त्यानंतर बघा माओ प्रणित लोकशाही संकल्पना कशा प्रकारची होती. ऑन कोएलिशन गव्हर्नमेंट या अहवालात बघा 1945 साली माओ यांनी असा निष्कर्ष काढलेला होता की साम्यवादी तत्वानुसार लोकशाही क्रांती घडल्यास माओ नव्या राजकीय व्यवस्थेची कल्पना मांडतात. मजुरांच्या नेतृत्वाखाली लोकशाही प्रजासत्ताक व्यवस्था ही स्वागतार्ह मानली जावी असं त्यांनी म्हटलेलं आहे. माओ असमतोलातला तत्व देखील मांडतात. असमतोलता स्वाभाविक ठरते. वस्तूंचा प्रवाह हा असमतोलाकडून समतोलाकडे व समतोलाकडून असमतोलाकडे असं अखंडपणे सुरू असतं. परंतु बघा या चक्राकारातील प्रत्येक चक्र विकासाचा प्रगत टप्पा सूचित करत असतात. समतोलता तत्कालीन असल्यामुळे साम्यवाद देखील परिवर्तनवादी क्रांतीच्या कक्षेत येतात. नित्य क्रांतीचं दर्शन जगाला घडतं. 1950 ते 1972 या कालखंडामध्ये बघा माओंचा चीनवर स्पष्टपणे प्रभाव जाणवत होता. चीनी प्रजासत्ताकाची भक्कम पायाभरणी उभी करण्याचं श्रेय त्यांच्याकडे जातं. सच्चा मार्क्स लेनिनवाद्यांना वर्ग विग्रहाचा कधीच विसर पडता कामा नये असं त्यांनी म्हटलेलं. बघा स्त्रियांना समान हक्क देणारा, इच्छाशक्तीचे महत्त्व ओळखणारा राजकीय नेता म्हणून त्यांचं नाव नोंदवलं गेलेलं आहे. माओ हे आधुनिक लाल चीनचा शिल्पकार, मुत्सद्दी तर लेनिन मार्क्सवादी विचारसरणीचा महान पुरस्कर्ता म्हणून ओळखले जातात. त्याने सुमारे अर्धशतक चीनी साम्यवादी पक्षाची आणि राष्ट्राच्या उभारणीची धुरा वाहिली.
माओंचा वेगळेपणा चीनच्या विशिष्ट परिस्थितीत शेतमजुरांना संघटित करून चीनमध्ये क्रांती घडवून आणण्यामध्ये त्यांनी दाखवलेले स्वतंत्र विचारसरणी व मान्य पोथीनिष्ठ सिद्धांत विरुद्ध वागण्याचं मनधैर्य या गुणात आहे. या गुणांच्या मागे माओ हा साम्यवादी असून देखील त्याची कट्टर राष्ट्रवादी दृष्टी दिसते. आता पुढे आपण लास्की यांच्याविषयी माहिती घेऊयात. बघा, लास्की यांची ग्रंथसंपदा पाहूयात. स्टडीज इन द प्रॉब्लेम ऑफ सॉव्हेर्निटी ऑथॉरिटी इन द मॉडर्न स्टेट, अ ग्रामर ऑफ पॉलिटिक्स, कम्युनिझम, लिबर्टी इन द मॉडर्न स्टेट, डेमोक्रेसी इन क्रायसिस, पार्लिमेंटरी गव्हर्नमेंट इन इंग्लंड अँड इंट्रोडक्शन टू पॉलिटिक्स, दी अमेरिकन डेमोक्रेसी. तर अशा प्रकारची ही ग्रंथसंपदा लास्की यांची आहे. बघा, लास्की हे लोकशाही समाजवादाचे पुरस्कर्ता होते. लास्की यांच्यावर मार्क्सवादाचा प्रभाव पडलेला होता. ते भांडवलशाहीला लोकशाहीचा कलंक मानायचे. त्यांच्या मते भांडवलशाही व लोकशाही एकत्रित नांदूच शकत नाही. स्वातंत्र्यप्रेम व मार्क्सवादाचे आकर्षण यातून लास्की लोकशाही समाजवादाचा पुरस्कर्ता बनले होते. लोकशाही समाजवादात धोरण ठरवलं जात असताना बघा, जनमताला महत्व असतं. म्हणूनच आदर्श लोकशाहीसाठी लोकशाही समाजवादाच्या तत्वानुसार वाटचाल करायला हवी. त्यानंतर बघा, प्रत्येक संस्थेचं मानवी जीवनात एक विशिष्ट स्थान असतं. प्रत्येक संस्था आपल्या क्षेत्रात मानवी विकासाला चालना देणारी ठरते. बघा, त्यामुळे राज्यातील राज्य संस्थेसकट सर्व संस्था समान मानायला हव्यात. फार तर बघा, समाजातील एक प्रमुख संस्था म्हणून राजसंस्थेला दर्जा दिला जावा. लास्की ऑस्ट्रियन सार्वभौमत्वाच्या सिद्धांतावर प्रखर टीका करतात. राज्यावर लोकमताचं बंधन असतं. राज्य लास्की यांना अर्थहीन वाटला. बघा, सोसायटी इज फेडरल, ऑथॉरिटी शुड बी फेडरल असं प्रतिपादन लास्की यांनी केलेलं. राज्य सर्वच गरजांची पूर्तता करू शकत नाही. विविध गरजांच्या पूर्ततेसाठी विविध संस्था निर्माण झाल्या. त्यामुळे सार्वभौमसत्ता त्या विविध संस्थांमध्ये कार्याच्या प्रमाणात विभागली जावी. राजाने त्या संस्थात समन्वयाचे काम करावे. त्यासाठी इतर संस्थांच्या तुलनेत थोडे अधिक अधिकार राजसंस्थेने आपल्या हाती घ्यावेत. बघा, लास्की यांच्या मते अधिकार म्हणजे समाज जीवनाची अशी परिस्थिती असते की ज्याशिवाय कोणत्याही व्यक्ती आपल्या व्यक्तिमत्वाच्या योग्य रीतीने विकास करून घेऊ शकत नाही. व्यक्तीच्या विकासाची उचित संधी प्राप्त करून देण्याचा अधिकाराचा उद्देश असतो की ज्याशिवाय कोणत्याही व्यक्ती आपल्या व्यक्तिमत्वाच्या योग्य रीतीने विकास करून घेऊ शकत नाही. व्यक्तीच्या विकासाची उचित संधी प्राप्त करून देण्याचा अधिकाराचा उद्देश असतो. लास्की बघा, 9 अधिकारांना आवश्यक अधिकार मानतात. ते म्हणजेच ठराविक वेळ काम करण्याचा अधिकार, योग्य वेतन मिळण्याचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, राजकीय अधिकार, भाषण स्वातंत्र्याचा अधिकार, सभा व संघटनेचा अधिकार, न्याय मिळवण्याचा अधिकार आणि मालमत्तेचा अधिकार. हे जे 9 अधिकार आहेत, तर त्या 9 अधिकारांना लास्की हे आवश्यक अधिकार मानतात. बघा, लास्की यांच्या मते सत्तेचं विकेंद्रीकरण, सरकारवर तज्ज्ञांच्या समितीचं नियंत्रण, विधायक कार्य करणाऱ्या विविध संस्थांच्या कार्यात हस्तक्षेप न करण्याचे राज्याचं धोरण आपल्या सर्वांगीण विकास करून घेण्याची योग्य संधी मिळते. लास्कीच्या स्वातंत्र्याचे 3 प्रकार बघा पडतात. पहिलं म्हणजे खाजगी स्वातंत्र्य, दुसरं आहे राजकीय स्वातंत्र्य आणि तिसरं आहे आर्थिक स्वातंत्र्य. बघा, खाजगी स्वातंत्र्यामध्ये व्यक्तीच्या ज्या कार्याचा परिणाम प्रामुख्याने त्याच्या खाजगी जीवनापुरता मर्यादित असतो त्या कार्याच्या स्वातंत्र्याला खाजगी स्वातंत्र्य असे म्हणतात. त्यानंतर आहे राजकीय स्वातंत्र्य. बघा, राज्याच्या शासकीय कारभारात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभागित्व मिळवण्याचा
नागरिकांचा अधिकार म्हणजेच राजकीय स्वातंत्र्य, आणि तिसरं आहे आर्थिक स्वातंत्र्य. उपासमारीपासून संरक्षण आणि उदरनिर्वाहासाठी किमान मिळकतीची सुरक्षितता म्हणजेच आर्थिक स्वातंत्र्य. बघा, स्वातंत्र्य संरक्षणाचे प्रकार: कायद्यापुढे सर्व नागरिक समान मानले जावेत, मर्जीचा विषय नसावा आणि निपक्षपातीपणे कार्य करणारी राज्यव्यवस्था असावी. बघा, लास्की म्हणतात की स्वातंत्र्य व समता ही परस्पर पूरक तत्व मानायला हवीत. मानव निर्मित विषमता नष्ट केली जावी. किमान राहणीमानाची हमी सर्व नागरिकांना दिली जावी. शोषणाला वाव नसावा. प्रत्येकाच्या विकासाला संधीची समानता मिळावी. विशेषाधिकार कोणालाही असू नयेत. राजकीय समतेच्या सोबत आर्थिक समता देखील असावीत, असं लास्की यांनी म्हटलेलं आहे. प्रत्येकाला आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास घडविण्यासाठी मालमत्ता बाळगता यावी. संपत्तीचं केंद्रीकरण टाळण्यासाठी संपत्तीधारकांना आवश्यक मोबदला देऊन राज्याने जादा संपत्ती ताब्यात घ्यावी, असं देखील लास्की यांचं मत आहे. त्यानंतर बघा, लास्कींच्या मते राज्य सामान्य हिताचं रक्षण करत नसल्याची संघटित खात्री. लास्कींच्या मते राज्य सामान्य हिताचं रक्षण करत नसल्याची संघटित खात्री झाली असेल आणि राज्य अधिकारांचं संरक्षण करण्याऐवजी अपहरण करण्याचा प्रयत्न करत असेल तर नागरिकांना राज्याला विरोध करावा, प्रसंगी क्रांती देखील घडवून आणावी, असं लास्की यांनी त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे. जनतेप्रत जबाबदारीच्या दृष्टीने लोकशाहीच्या अध्यक्षीय पद्धतीपेक्षा संसदीय पद्धती अधिक फलदायी ठरते. लास्की लोकशाहीतील निवडणूक प्रक्रियेतील दोषांकडे देखील लक्ष वेधतात. पंडित नेहरूंनी लिहिलेल्या सोव्हिएत रशिया ग्लिम्प्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री या ग्रंथामध्ये बघा, आधुनिक भारतातील समाजवादी विचारांचा प्रारंभ बिंदू आढळतो. डॉक्टर गर्दे यांनी भारतीय समाजवादाचा, साम्यवादाचा विस्तृतपणे आपल्या आधुनिक भारतीय राज्यविस्तार या राजकीय स्वातंत्र्य मिळवणे, लोकशाही मार्गांनी आर्थिक पुनर्रचना करणे, शहरी कामगारांच्या बरोबरीनं शेतमजुरास योग्य स्थान देणे, समाजातील परंपरागत रूढींशी टक्कर देऊन समानतेचा मार्ग खुला करणे, त्याचप्रमाणे आपल्या राष्ट्रीय बाण्यास बाधा येऊ न देता व परावलंबामुळे येणारे आर्थिक व राजकीय दुष्परिणाम टाळून परकीय संपन्न राष्ट्रांची मदत घेणे व प्रचलित परिस्थितीनुसार क्रमाक्रमाने नियोजन करून ते पार पाडणे व हे करत असताना सत्तेचं विकेंद्रीकरण घडवून आणणे. अशा बाबतीत भारतीय समाजवाद हा पाश्चात्य समाजवादाहून ठळकपणे वेगळा दिसून येतो. भारतीय समाजवाद्यांनी अवलंबलेल्या उपक्रमांची बघा नोंद आपण बघूयात. त्याच्यामध्ये आहे की सहकारी संस्थाद्वारे शेतीमालाच्या उत्पादनास वेग आणणे, जमीन मालकांसाठी कमाल आणणे, जमीन मालकांसाठी कमाल मर्यादा, शेतकऱ्यांना परवडेल अशा पातळीवर शेतमालाच्या किमती स्थिर करणे, दलित वर्गाच्या जीवनाचे राहणीमान उंचावणे, कार्यकारी शाखेची न्याय शाखेपासून फारकत, भ्रष्टाचार निर्मूलन, शेतीविषयक व औद्योगिक प्रगतीविषयक गती वाढवणे, शासनाचं विकेंद्रीकरण घडवून आणणे, अधिक न्याय वितरण व्यवस्थेचा अवलंब करणे, राष्ट्रवादाची जोपासना करून धर्मात दृष्टिकोन बाळगणे, लोकशाही समाजवादाची पायाभरणी करणे, त्याचप्रमाणे देशाच्या योजनाबद्ध विकास घडवून आणणे यांचा समावेश होत असतो. बघा, सामाजिक उद्दिष्टात परंपरागत विषमतेचं उच्चाटन करणे, शिक्षण प्रसार करून दलित जनतेस आपल्या विकासाची जाणीव करून देणे, तर अशा प्रकारचे ह्या उपक्रमांची नोंद भारतीय समाजवाद्यांनी अवलंबलेली आहे. ह्या उपक्रमांची नोंद भारतीय समाजवाद्यांनी अवलंबलेली आहे. त्यानंतर आता पुढे आपण प्रमुख समाजवादी विचारवंत पाहूयात. त्यातला पहिला पाहूयात आचार्य नरेंद्र देव. बघा, आचार्य नरेंद्र देव हे भारतीय समाजवादी पक्षाचे पहिले अध्यक्ष होते. समाजवादी क्रांती औद्योगिक दृष्ट्या पुढारलेल्या देशातच होऊ शकते असं नाही, या लेनिनच्या विचाराशी आचार्य नरेंद्र देव हे सहमत होते.
त्यानंतर पुढचे विचारवंत आहे जयप्रकाश नारायण. बघा, जयप्रकाश नारायण यांनी समाजवाद भारतीय संस्कृतीतील प्रमुख मूल्यांशी कसा विसंगत नाही हे स्पष्टपणे दाखवून दिलेलं आहे. समाजवाद ही बाहेरून पाश्चात्य देशातून आयात केलेली कल्पना नसून भारतीय संकल्पना आहे हे त्यांनी दाखवून दिलं. त्यांचा भर ग्रामीण संघटनेचा वापर करून मार्क्सवाद समजून घ्यायला हवा असं देखील त्यांनी सांगितलं. त्यांनी एका 6 कलमी समाजवादी कार्यक्रमाची आखणी केलेली होती. छोटी यंत्र, कमी भांडवल, जास्त श्रमशक्तीचा वापर व्हावा असं देखील जयप्रकाश नारायण यांनी सुचवलेलं होतं. त्यानंतर आता पुढचे विचारवंत आहे मानवेंद्रनाथ रॉय. बघा, रशियन क्रांती झाल्यानंतर 1920 मध्ये लेनिनने रॉय यांना आमंत्रित केलेलं होतं व वसाहत विषयक प्रश्नांवर सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती देखील केलेली होती. परंतु बघा, लेनिनशी त्यांचं काही पटलं नाही. संक्रमणशील भारत या त्यांच्या ग्रंथातील मतं लेनिनला मान्य करावी लागली. भारतीय समस्या व तिचं उत्तर हा त्यांचा ग्रंथ मार्क्सवादाचा प्रभाव दर्शवतो. बघा, 1926 साली ते चीनलाही भारतीय समस्या व तिचं उत्तर हा त्यांचा ग्रंथ मार्क्सवादाचा प्रभाव दर्शवतो. बघा, 1926 साली ते चीनलाही जाऊन आले होते. साम्यवादी पक्षाची बैठक व्यापक करण्याच्या दृष्टीने त्यांनी त्या ठिकाणी विचार मांडले. त्यांच्या नवमानववादात विकेंद्रीकरणावर भर देण्यात आलेला आढळतो. रॉय पुरस्कृत नवमानवतावाद हा बाकुनिन व क्रापोटकिन या अराज्यवादी रशियन विचारवंतांच्या विचारांशी साम्य दर्शवितात. बघा, समाजवाद तत्वज्ञानाच्या इतिहासात रॉय यांचं स्थान हे खूप वरच्या दर्जाचं होतं. मार्क्सवादापासून नवमानववादापर्यंतची त्यांची वाटचाल उद्बोधक ठरते. त्याच्यानंतर आहे पंडित जवाहरलाल नेहरू. बघा, त्यांच्याविषयी माहिती घेऊयात आता. भारतीय समाजवादाचे उद्गाता पडलेला दिसून येतो. बघा, पंडित जवाहरलाल नेहरू हे हाडाचे समाजवादी होते. समाजवादाबाबत त्यांची भूमिका मूलभूत स्वरूपाची होती. समाजवादाची नैतिक बाजू त्यांना पटली होती व तिचा जीवन दृष्टी म्हणून त्यांनी स्वीकार देखील केलेला होता. केवळ मानवतेला पोषक विचारसरणी म्हणूनच ते समाजवादाकडे पाहत नसायचे, तर भारतासारख्या अविकसित देशाचा विकास समाजवादी पद्धतीची समाजरचना अंमलात आणण्यानेच होऊ शकेल यावर त्यांची दृढ श्रद्धा होती. म्हणूनच बघा, त्यांनी भारतीय राष्ट्रीय सभेच्या 1955च्या आवडी येथे भरलेल्या अधिवेशनात तशा आशयाचा ठराव संमत करून घेतलेला होता. त्यानंतर आता भारतातील साम्यवादी विचार पाहूयात आपण कशा प्रकारचे होते. बघा, भारतीय साम्यवादी पक्षाची जी स्थापना आहे ती स्थापना 1924 साली उत्तर प्रदेशातील सत्यभक्त यांच्या हस्ते करण्यात आलेली होती. बघा, त्यावेळी साम्यवादी नेत्यांनी आपली प्रेरणा रशियन क्रांतीपेक्षा भारतीय स्वातंत्र्य लढ्यापासून घेतलेली होती. श्रीपाद अमृत डांगे यांनी भारत आदिम साम्यवादी अवस्थेपासून दासप्रथेपर्यंत या आपल्या ग्रंथामध्ये समाजस्थितीची मार्क्सवादी मीमांसा करण्याचा प्रयत्न केला. 1962 साली चीनच्या आक्रमणाच्या वेळी भारतीय साम्यवादी पक्षात गटबाजी निर्माण झाली. भारतीय राज्यघटनेचा सरनामा, राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्व, 42व्या घटना दुरुस्तीत समाजवाद शब्दाचा वापर समाजवादाशी नाते असल्याचा भास निर्माण करतात. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार व राज्य समाजवाद 42व्या घटना दुरुस्तीत समाजवाद शब्दाचा वापर समाजवादाशी नाते असल्याचा भास निर्माण करतात. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार व राज्य समाजवादाचे पुरस्कर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांचं सहकार्य व मार्गदर्शन लाभून देखील भारतात समाजवादी समाजरचनेचं ध्येय मृगजळ ठरू पाहत होतं. लास्की पुरस्कृत संसदीय पद्धत, लोकशाही, समाजवाद
स्वातंत्र्यविषयक कल्पनांचे भारतीयांनी स्वागतच केलेलं आहे. बघा, अशा प्रकारे ब्रिटिश आमदानीत मोजक्या उदारमतवादीच्या सत्ताधाऱ्यांचा अपवाद वगळता बहुसंख्य सत्ताधाऱ्यांनी भारताचं शोषण केलं. फोडा आणि झोडा या कुटील नीतीचा अवलंब केला. तरी सुद्धा एक छत्री राज्यव्यवस्था निर्माण करून राष्ट्रवादासाठी त्यांनी नकळत वातावरण निर्मिती केली. दिशा दर्शविणारा ठरला. मॉन्टेस्क्यूने सत्तेचे केंद्रीकरणाचे धोके देखील सुचवले. रुसोने जनतेच्या सार्वभौमत्वाचं महत्व विशद केलं. भारतातील राजकीय श्रेष्ठीजनांनी राज्यघटना तयार करतेवेळी त्यांची नोंद घेतली. रस्किन, थोरो, टॉलस्टॉय यांच्या कार्यानं बघा राष्ट्रपिता महात्मा गांधींना प्रभावित केलं. सर्वोदय सविनय कायदेभंग, निशस्त्र प्रतिकार या संकल्पना गांधीजींच्या माध्यमातून भारताच्या कानाकोपऱ्यात पसरल्या. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सहाय्यभूत देखील ठरल्या. मॅझिनी आणि गॅरिबॉल्डी हे दोघेही सशस्त्र क्रांतीवादाचे पुरस्कर्ते होते. दोघांनी देखील बघा इटलीच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाचा त्याग केला. परंतु गॅरिबॉल्डी राज्यसत्तेकडे झुकणारा तर मॅझिनी लोकसत्तेचा पुरस्कर्ता होता. बघा, सत्तेचा पुरस्कर्ता होता. बघा, त्यांच्या भारतातील चाहत्यांची तीच गत होती. सुरेंद्रनाथ, बिपिनचंद्र हे मवाळ तर स्वातंत्र्यवीर सावरकर हे जहाल सशस्त्र क्रांतीवादाचे प्रखर पुरस्कर्ते ठरले. मार्क्सने मार्क्सवाद मांडला. लेनिनने व मोओने त्यांच्या देशातील परिस्थितीच्या चौकटीत मार्क्सवाद रुजवला. लास्कीने लोकशाही समाजवादाकडे लक्ष वेधून घेतलं. भारतीय नेत्यांनी देखील भारताच्या भूमीशी सुसंगत ठरणाऱ्या समाजवादी कार्यक्रमांची आखणी केली. समाजवाद हा शब्दप्रयोग भारतात गुळगुळीत नाण्यासारखा झालेला असला तरी बघा समाजवादी समाजरचना मात्र दृष्टीपथात आलेली नव्हती असा निष्कर्ष काढलेला होता. तर अशा प्रकारे भारतीय राजकीय विचारांतील पाश्चिमात्यांचा प्रभाव या घटकामध्ये ब्रिटिश आमदानीची राजकीय पार्श्वभूमी, रस्किन, गॅरिबॉल्डी आणि मॅझिनी, त्याचप्रमाणे कार्ल मार्क्स, लेनिन, माओ आणि लास्की